गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाण टू लडाख बाईक राईडचा 16वा दिवस आहे आणि लेहची गुलाबी थंडी घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला त्याच जोशमध्ये आलेलो आहे. आता आम्ही स्टे केलेले रूम्स तुम्हाला दाखवतो, कारण का रूम्स खूप इम्पॉर्टंट आहेत बजेटमध्ये भेटणे आपल्या. नाहीतर ट्रिपचा खर्च असायचा 50,000 आणि घरी जाऊन हिशोब करताना कळालं की 1 लाख कुठे गेले असे होता कामा नये. यासाठी आपल्या बजेटमध्ये रूम भेटणे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आम्ही 2 रूम्स केलेले आहेत आणि 2 दिवस स्टे असल्या कारणाने सकाळी पोराने उठून कपडे धुवून वाळत टाकलेले आहेत. संध्याकाळी येऊ तोपर्यंत कपडे वाळतात. ही एक रूम आमची आहे आणि याच्या पलीकडे एक दुसरी आमची रूम आहे. पहाटेचे 11 वाजून गेलेले आहेत. कालच्या कठोर आणि परिश्रमाच्या प्रवासानंतर माणसं खूप दमलेली होती आमची, त्यामुळे फुल रेस्ट करून आता आवरून आम्ही निघत आहे बाहेर. सर्वांनी कॉफी वगैरे घेतलेल्या हॉटेलमध्येच, तो ब्रेकफास्टची काही गरज नाही असं म्हणत आम्हाला अक्षय आता रूममधून बाहेर नेत आहे. या रूम्स आम्हाला 1300 रुपये 2 पडलेले आहेत, म्हणजे 700 रुपये 750 रुपयेपर्यंत पडलेले आहेत आणि 2 दिवसाचे मी 2600 रुपये दिलेला आहे. आणि आमच्या टीमचा मोटिव्ह असा असतो की रूम्स ॲटलिस्ट 800च्या आतच भेटायला पाहिजे, पण सगळ्या सुविधा अवेलेबल असतात पाहिजे रूम्समध्ये. आणि यासाठी अक्षयांचे आमचे खूप कष्ट घेतात रूम शोधण्यासाठी. नेहमीप्रमाणे चेतनची ड्युटी आहे लॉक करून नाही रूम, बाकीचे आम्हाला सांगू नका. 2 लॉकर हे बघा, या विषयावर नुसतं भांडत असते, नुसतं दंगा दंगा दंगा. हा चेन लूप करायचे रे. तुम्ही शूटिंग करतो जातो नाही मी हा करतो, हिरो आहे मी. चेन लूप घेऊन जा. चेन लूप घेऊन यायचं आणि बॅग पण घेऊन येते काढलेली. आणि काय आहे काम बाकी नाही. चेन लूप घेऊन यायचे रे. अंघोळ केल्यावर आज मस्त बी कसं फ्रेश होते. आणि हे बघा आमचा माणसाच्या लवकर आवरत नाहीत. 12 वाजलेले आहेत. कधी जायचं कुणास्टोक. आणि आज 7 साईड सीइंग करायचे आहेत म्हणा. इथं एक तर होतं नाही कुणास्टोक आज. हे बघा टकाट आहेत, नेहमी तयार, सगळं पॅक. अरे लडाखला चाललोय. एवढं पॅक होऊन जायची गरज नाही. रात्री थंडी असते, दिवसा नाही. कारण रात्री पार्किंगमध्ये कोणीतरी आमची बाईक पाडली होती, त्यामुळे एक साईडचा मिरर खराब झालेला आहे. खराब म्हणजे बेंड आलेला आहे. एक वेळ अक्षयला मारलं तर काही बोलणार नाही, पण त्याच्या बाईकला काही झालं तर तो खूप भावुक होतो. त्यामुळे सकाळी तोच म्हटला की दादा पहिला बाईक रिपेअरी करायची, मला तो आरसा रिपेअरी करायचा आहे, त्यानंतर पुढचा प्रवास करायचा. सो त्यासाठी आता पहिला आम्हाला गॅरेज शोधायला हवं, त्यानंतर मिरर रिपेअरी करून घ्यायला हवं, मगच पुढची मोहीम चालू होणार आज. लेफ्ट साईडला किती खतरनाक रोबोट तयार केला बघू शकता. अफाट कष्टानंतर आणि गुगल मॅपवाल्या बाईंच्या हेल्पनुसार आम्ही फायनली एक चांगले गॅरेज शोधून काढलेलं आहे. इथं सगळीकडे फक्त हिमालय दिसायला, सो आमचं काम इथे होऊन जाईल. त्या गाडीचा आरसा एक खराब झालेला आहे आणि आरसा खराब झाला आहे, पण माणसं मात्र इथं अक्रोड खाण्यात बिझी आहेत. आणि पाना मागायला येऊ शाना पंडित. काढ 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 व्यवस्थित काढ, फोडून काढ. लेहमध्ये आलोय आणि बाईकला तिबेटियन प्रेयर फ्लॅग नाही आहे. याला काय अर्थ आहे राव? यासाठीच काल रात्री जाऊन पहिला आम्ही फ्लॅग घेऊन आलोय. सो आता मी ते पहिला बांधत आहे बाईकला, त्याशिवाय बाईक मारण्यात मजा नाही आहे लेहमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे फ्लॅग का बांधतात, याच्या मागचे कारण काय हे लोकांना बऱ्यापैकी माहीत नाही. सो आता मी तुम्हाला सांगतो की हा फ्लॅग सृष्टीमधील 5 महाभूतांना रिप्रेझेंट करतो, जसं की ब्ल्यू कलर आकाश, व्हाईट वायू, रेड अग्नी, ग्रीन पाणी आणि येलो कलर धरती. इन शॉर्ट सांगायला गेलं तर हे कल्चर आपल्याला असे शिकवतं की निसर्गच आपले देव आहे आणि निसर्गाची रिस्पेक्ट करणे ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. बाईक तर 1 नंबर आहे, त्यात काही शंका नाही, पण या फ्लॅगमुळे बाईकची शोभा आणखी 100 पटीने वाढलेली आहे. लेह हा भारताचे केंद्रशासित प्रदेश लडाख याचा मेन पार्ट आहे. सी लेवलपासून 12,000 फीट उंच अशा डेंजरस एरियामध्ये गाव बसवणे खूप कठीण असते. तेथे येथील लोकांनी एक सुंदर अशी सिटी बसवलेली आहे लेह नावाची. लेह सिटी येथील बर्फाने झाकलेले सुंदर पर्वतरांगा, सोनेरी बौद्ध स्टॅच्यू आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ब्युटिफुल आर्किटेक्चर असणाऱ्या मॉनेस्ट्रीसाठी फेमस आहेत. जितकी सिटी सुंदर आहे त्याहून सुंदर येथील लोक आहेत, लोकांची मनं आहेत आणि खूप हेल्पिंग नेचर आणि रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत इथे. या सिटीची पॉप्युलेशन ॲप्रॉक्सिमेट 30,000 to 40,000 आहे.
पण या गावातील लोकांनी इतकं सुंदर गाव बसवलेलं आहे. मोस्टली लडाखमध्ये फक्त वर्षात 13 दिवसच पाऊस पडतो. भारतामधील 50% हिमालयन बाईक फक्त आणि फक्त लेह आणि हिमाचल प्रदेशमध्ये बघायला मिळतील तुम्हाला. कारण का येथील लोक हिमालयन बाईकचा उपयोग रेंटलसाठी करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफ रोडिंगला हिमालयन बाईकशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला येथे सर्वत्र हिमालयन बाईक आणि रॉयल एनफिल्डच्या बुलेटच बघायला मिळतील. आणखी एक गोष्ट म्हणजे येथील लोक भारतीय कॅलेंडर फॉलो करत नाहीत. त्यांचं एक वैयक्तिक कॅलेंडर आहे म्हणे. बॉलिवूडमधील सगळ्यात सुपर मूवी आणि इंजिनिअरिंग लाईफची स्टोरी सांगणारी तसेच कामयाब होने के लिए नाही काबिल होने के लिए पडो सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी हे ब्रिज वाक्य सांगणारी 3 इडियट्स मूवीमधील रँचोची शाळा बघायला आम्ही इथे आलेलो आहे. मूवीमधील लास्टचे सगळे सीन्स लेह लडाखमध्ये शूट केलेले आहेत. आता फक्त आम्ही शाळा बघणार आहे आणि 2 दिवसांनी आम्ही पँगॉन्ग लेकही बघणार आहे. आता आम्ही मूवीमध्ये यूज केलेले सेटअप बघायला चाललो आहे. पण इथे खरोखर एक शाळा आहे ज्याची संपूर्ण मॅनेजमेंट तेथे राहत असलेले स्टुडंटच करतात. सायन्स रिलेटेड सगळे एक्सपेरिमेंट हे स्टुडंट ट्राय करतात. तसेच बघायला गेलं तर वॉल पेंटिंग असो, शाळा क्लिनिंग असो, शाळेची देखभाल असो किंवा मॉडर्न पद्धतीने गार्डनिंग असो, हे सगळे येथील स्टुडंटच मॅनेज करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे येथील स्टुडंटने टेम्परेचर कंट्रोल करणारी रूमही बनवलेली आहे. आणि खरं आहे यार, येथील मुलामध्ये जी डिसिप्लिन आहे किंवा सायन्स रिलेटेड जी ओढ आहे ते बघून खरंच भारी वाटते. आणि हे बघू शकताय मूवीमधील जे बेस्ट सीन आहेत त्यांना वॉल पेंटिंगद्वारे आपल्यासमोर रिप्रेझेंट केलेले आहे. किती सुंदर पद्धतीने काढलेले चित्र आहेत बघा. आता आम्ही लेह पॅलेस बघायला जाणार आहे. सो त्यासाठी आम्हाला लेह सिटीमधूनच जायला लागणार आहे. सो आम्ही परत तिकडे लेह सिटीकडे चालू आहे. लडाखमधील सगळ्यात मोठ्या मॉनेस्ट्रीपैकी एक म्हणजे ही थिस्की मॉनेस्ट्री आहे. ही 15व्या शतकात बांधली गेली आहे. ही मॉनेस्ट्री इतकी उंच आहे की याचे मेन टेम्पलच 12 फ्लोअरचे आहे. आणि ही याच्या ब्युटिफुल आर्किटेक्चरमध्ये इतकी अट्रॅक्टिव्ह वाटते की तुम्ही इथे व्हिजिट दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि हे जाताना रस्त्यावरच भेटते तुम्हाला मॉनेस्ट्री. दुपारचे 3:30 वाजून गेलेले आहेत आणि अक्षयने आम्हाला सकाळपासून एका कॉफीवर ठेवलेलं आहे. सो भूक खूप लागलेली आहे. सो इथं आम्ही आता अन्नप्राशन करणार आहे. भावाने व्हिडिओ चालू करताना टाईमलॅपमध्ये केलेला आहे त्यामुळे तुम्हाला स्पीड व्हिडिओ दिसत आहे. इथे लेहमध्ये तुम्हाला खूप मॉनेस्ट्री भेटणार. त्यामुळे रस्त्यावर जाता जाता तुम्हाला जितके मॉनेस्ट्री भेटतील ते तुम्ही व्हिजिट करूनच पुढे जा. समोर एक मॉनेस्ट्री दिसत आहे. आम्ही तिथे जाणार आहे, व्हिजिट करणार आहे आणि तिथील व्ह्यू तुम्हाला शो करतो. इतके लडाखचे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर पण एकट्याही ब्लॉगरने हा सीन कॅच केलेला नाही आहे. बघू शकता किती खतरनाक व्ह्यू आहे. आणि यावर तर एक रील्स बनवायलाच पाहिजे मला. माझ्या इन्स्टा आय डीवर तुम्ही रील्स बघू शकता याची. मॉनेस्ट्री म्हणजे एक्झॅक्टली मठ असतो, मठ किंवा एक आश्रम असतो जिथे धर्मप्रचार करणारे धर्मगुरू किंवा त्यांचे अनुयायी तेथे राहतात आणि धर्माचा प्रचार करत असतात. लडाख लँड ऑफ हाय पासेस नावातच एक टेरर आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या शहराच्या प्रेमात तुम्ही नक्की पडणार डेफिनेटली. आणि हे प्रेम तुम्हाला कधीही हर्ट करणार नाही. दिवसा तुम्हाला येथील ऐतिहासिक प्लेसेस किंवा मॉनेस्ट्री म्हणा किंवा बौद्ध स्टॅच्यू आणि रात्री लेह मार्केट, गुलाबी थंडीमधील लेह मार्केट तुम्हाला इतकं वेळ लावून जाईल ना तुम्हाला या गावातून परत जायचं मनही होणार नाही. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये बसलेल्या लेह सिटीचे लक्ष वेधून घेणारे आणखी एक ऐतिहासिक प्लेस म्हणजे लेह पॅलेस. हा पॅलेस आपल्याला लेह सिटीचा पूर्ण इतिहास सांगतो. या पॅलेसला व्हिजिट देण्याची टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 4 आणि येथे काही एंट्रीज फीज आहेत. जसे की इंडियन असाल तर तुम्ही 15 रुपये आणि जर फॉरेनर असाल तर 100 रुपये द्यायला लागतील. कॅमेरा अलाउड आहे. हा पॅलेस 16व्या शतकात राजा सेंगे नेमगाल यांच्या कारकिर्दीत बनवला गेला होता आणि हा पॅलेस 9 मजली उंच आहे. जवळपास 450 वर्ष हा जुना पॅलेस आहे. या पॅलेसमध्ये 12 मंदिरे आणि 2 बौद्ध मठ आहेत.
आणि तसे बघायला गेलं तर या पॅलेसचे 2 विभागणी केलेली आहे. वरच्या पार्टमध्ये शाही परिवार राहत होता आणि खालती त्यांचे अस्त्रशस्त्रांचा भंडारा होता. या पॅलेसमध्ये एक म्युझियम आहे. तिथे आपल्याला त्या काळातील तिबेटियन चित्रकला आणि जे राजा महाराजे होते त्यांचे अस्त्रशस्त्र यांचा कलेक्शन बघायला मिळतो. आज या पॅलेसची सुंदरता आहे तशी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न या सरकारने केला आहे, येथे असलेल्या सरकारने. आणखी एक खासियत म्हणजे या पॅलेसच्या टॉपवरून पूर्ण लेह सिटी आपल्याला बघायला मिळते. पूर्ण लेह सिटीचे दर्शन भेटते. बघू शकताय किती खतरनाक व्ह्यू आहे बघा. एका ऐतिहासिक भूमीला भेट दिल्यानंतर आम्ही आता पुढच्या पॉईंटकडे जात आहे. तसे बघायला गेलं तर वेळेचा अभाव असता आम्ही आज 2-3 पॉईंट मिस होतील असे आम्हाला वाटते. आता वाजलेले 5:30 आणि मला आजचा सनसेट शांती स्तूपावरच बघायचा आहे, कारण जबरदस्त व्ह्यू असतो तिथं. पण अक्षय म्हणतो आणखी एक पॉईंट व्हिजिट करू आपण शांती स्तूपाला जाऊया. आत्ता आम्ही चालू स्तोक विलेजला, जिथे लेहमधील सर्वात उंच असे गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे, तो आम्ही बघायला चालू आहे. आता स्तोक विलेज शोधता आम्ही नुब्रा व्हॅलीकडे गेलो होतो 20 किलोमीटर बाहेर. आणि इथे गुगल मॅपवाली बाई हेल्प करू शकत नाही. सो तुम्ही लक्षात ठेवा की लेहमध्ये गुगल मॅप वर्क होत नाही, त्यामुळे रस्ता विचारत जावा. आता आमचा हा पॉईंट स्किप झालेला आहे. आता आम्ही सनसेटसाठी शांती स्तूपाला चाललेलो आहे. सिटी खूप लहान आहे आणि आजूबाजूचे विलेज पण जवळपास आहेत, पण रस्ता इतका भुलभुलैया टाईप आहे ना, त्यामुळे तुम्हाला रस्ता कळणार नाही. मोस्टली तुम्ही विचारतच जावा लोकांना, त्यामुळे तुम्ही वेळेवर पोचाल त्या ठिकाणी. आमचे 2-3 पॉईंट आज स्किप झालेले आहेत. फायनली लेहमधील रस्त्यांची भूलभुलैया पार करून आम्ही शांती स्तूपावर पोहोचलेलो आहे. बघू शकता किती अप्रतिम अशी ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे. लेहमध्ये सर्वात सुंदर आणि शांती प्रोव्हाइड करणारी ही एकमेव जागा भेटेल तुम्हाला, शांती स्तूपा. हे स्थापन करण्याचे मूळ कारण हेच आहे की जगामध्ये सर्वत्र शांती आणि समृद्धी नांदत राहावी ह्यासाठी आहे. खरं तर या पॉईंटला व्हिजिट द्यायचं असेल तर सनसेटच्या वेळेस या, कारण का इथे तुम्हाला जबरदस्त असा व्ह्यू बघायला मिळेल सनसेटचा. हा एक सनसेटचा फोटो क्लिक केलेला आहे मी. शांती स्तूपाच्या एंट्रन्स गेटला राईट साईडला एक कॅफे आहे. काय खतरनाक व्ह्यू आहे बघू शकताय. इथं जर तुम्ही कॉफी पिला किंवा इथे बसून जर कॉफी पिण्याचा जर आस्वाद घेतला तर तुम्हाला एक जबरदस्त असे फिलिंग नक्की येईल. हळूहळू का होईना थंडी वाढत चाललेली आहे आणि आमच्यामध्ये आणखी स्मार्ट निघाला. सकाळी आम्ही त्याला शिवाय देत होतो, कशाला एवढं पॅक होत चाललं आहेस, पण आता तो सेफ झाला आणि आम्ही थंडीने कुडकडत बसलो आहे. खतरनाक थंडीतून कसे आम्ही रूमकडे वापस आलेलो आहे. आणि असे वाटते की चेतन आणि अक्षयला खूपच थंडी लागलेली आहे, कारण आले ते अक्रोळखान्यात बिझी आहेत. आणखी सेफ आहे आणि मी थोडाफार गारठलेलो आहे. आजचा दिवस खरंच खूप मस्त होता आणि आता आम्ही तुमचा निरोप घेतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा, नेहमी मजेत राहा. जय शिवराय.